दादा लांडगे. मी सांगत होते की देवेंद्रजी म्हणजे काय. देवेंद्रजी म्हणजे आमचा श्वास आणि हा श्वास महेश दादांनी मला दिलेला आहे. म्हणून मी तो श्वास कधी येतोय याची वाट पाहत होते. कारण आपल्या इथले आपल्याला जास्त लोक दादा दिल्लीमध्ये आहे, दादा त्या ठिकाणी मोठीमध्ये आहे, दादा चाकणमध्ये आहे. आमच्या प्रत्येक कुटुंबातला एक माणूस तुमच्या मतदारसंघात आहे, कोथरूडमध्ये आहे, प्रत्येक पुण्यामध्ये आमची मुलं आहेत, आमच्या मुली आहेत, आमच्या सुना आहेत. आणि म्हणून दादा तुमचा श्वास म्हणून मी तुमच्याकडे पाहते. कारण तुम्ही सांगितलं होतं की देवेंद्रजींचा शब्द हा प्रमाण आहे. आणि म्हणून त्यावेळी सुद्धा बाळाभाऊ बेगडे आणि चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी ज्या वेळेला महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश झाला त्यावेळेला सत्ता नव्हती. परंतु सत्ता नसताना देखील मी प्रवेश केला. रामशेठ गावडे सांगा त्यावेळेला कोणता जिगर मी ठेवला असेल. सत्ता असतानाकडे नाही, सत्ता नसताना माझ्या घरी सासरवाशी माहेरी गेली, आता तिची हक्कालपट्टी झाली. एवढं कार्य करून तिची हक्कालपट्टी झाली म्हणून ती माहेरी आली. तिने दुसरं दार नाही बघितलं, ती स्वतःच्या घरी स्वयंघरी परत आली. आणि माझ्या नेत्यांनी मला विश्वास दिला का ताई तुम्ही काळजी करायची नाही. मग चंद्रकांत दादा पाटील असेल, मी महेश दादाकडे जाऊन बसते. जिल्ह्यातले 13 तालुक्यातले 13चे 13 प्रतिनिधी शरद भाऊ बरोबर ना, 13चे 13 हर्षवर्धन पाटील असतील, राहुल असतील, सगळे बाळाभाऊ बेगेपासून प्रत्येक जण जिल्हा तालुक्यापासून सगळ्यांनी सांगितलं ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अजिबात काळजी करायचं कारण नाही. प्रवेश तर झालाच पाहिजे. प्रवेश झाला निश्चितपणाने प्रवेश झाला. दादाने मला सांगितलं होतं, मी दादाला म्हटलं दादा मला एक सांगा, तुमचं गमत सांगा. महेश दादा ते सांगण्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलं. दादा मला सांगा तुम्ही कधी 19-20 करणार आहे का नाही. सरळ बोलते बरं का, आपला स्वभावच असा. मला सांगा मी एक पहिला आहे, मी तर काही चुकीला करू शकत नाही. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही मानता आहात, तुम्ही भाजपमध्ये आहात, काही लोक म्हणतात तर काय सांगावं. दादा कदाचित तिकडे पण जाऊ शकता. दादा मला म्हणले मी असा विचार करी आणणार ताई, माझा बाप माझ्या डोक्यात दगड घाले. काय करेल? दगड घाले. कारण ज्या नेत्याने 5 वर्षात 25 वर्षाचा विकास मला दिला ते देवेंद्र फडणवीस. म्हणून असा तुम्ही मनात कोणी सांगितलं तर ऐकू नका. साहेब सांगते तो एक प्रमाण आहे. मोदीजींकडे जाण्याच्या आधी इथे जे आहेत नेते बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा आणि देवेंद्रजी, आणि त्यांच्या आधी आमच्यासाठी या मंचावरचे सगळे नेतेगण जे आमच्या भूमिका आमची भावना तिथपर्यंत पोहोचवतात. आणि मग प्रवेशाची सुरुवात. 1 वर्ष चाललेला खेळ थांबला, 1 वर्ष चाललेला खेळ थांबला आणि निर्णय झाला प्रवेश करायचाच. आणि मग प्रवेश करण्यासाठी बाळाभाऊ बेगडेने इतकं प्रामाणिक कष्ट घेतलं.